टीनेज प्रॉब्लेम किंवा काहीतरी झालं की आपण असं म्हणतो की हा टीनेज आहे ना, हा मग हे प्रॉब्लेम असणारच आहे. तर प्रॉब्लेम हा शब्द आपण खूप कॅज्युअली किंवा सहजपणे वापरतो. खरं तर तो शब्द योग्य नाहीये. ती एक फेज आहे, एक अवस्था आहे असं त्याला आपण म्हणूया की टीनेज ही जशी लहानपणी ही एक अवस्था आहे, म्हातारपणी ही एक अशी अवस्था आहे, तशी टीनेज ही त्याला एक आपण एक वयाचा तो टप्पा आहे. ते कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला बोलतात ते उगाचच रागवत नाहीत. अयोग्य केलं तरच ते आपल्याला बोलतात किंवा समजावून सांगतात, किंवा हे जिथे मुलांना कळतं ना तिथे मुलं मग मोकळेपणाने पालकांशी बोलतात. विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या अवस्थेत नाहीये, ते भावनिक निर्णय घेत आहे. ओके, शांत राहूया ना आपण, आता त्याच्या भावना शांत करूया, मग ते विचाराकडे जाईल. सो आपल्याला या पद्धतीने काम केलं तर ते आधीच. पण मुलाच्या दृष्टीने मात्र मुद्दा वेगळाच असतो. त्याला पंख फुटायला लागलेले असतात आणि त्याला उडायचा प्रयत्न करत असतं. पण पालकांना असं वाटतं अरे उडला तर अडचणीत सापडणार का. आपल्याला असं वाटतं की आता मुलं मोठी व्हायला लागलेली आहेत, त्यांनी विचार करून उत्तर दिलं पाहिजे. पण अजून विचार करण्यासाठी आवश्यक ती तयारी मेंदूत झालेलीच नसते. त्यामुळे त्यांची पहिली प्रतिक्रिया ही इमोशनची येते जशी, आणि आपण म्हणतो अरे लहान मुलासारखं रडतोस काय. सो इथे आपण ऍज अ पालक म्हणून किंवा शाळेत असतील तर शिक्षक म्हणून की त्याला पहिलं भावनिक दृष्ट्या शांत करणं, तर तो वैचारिक कामांकडे वळेल. मग शिक्षा झाली तर काय, शिक्षा झाली तर साहजिकपणे की तुम्ही त्या शिक्षेपासून पळून तरी जाल किंवा अटॅक तरी कराल. बरोबर आहे. मुलं तेच करतात, मग रागाने फेकून मारतील. सो मुलं या वयातली मुलं जर या प्रकारे आपल्याला विचारपूर्वक वागायला हवी असतील तर त्यांना शांतपणे त्यांना विचाराकडे घेऊन जावं लागेल आपल्याला. त्यामुळे त्यांनी एखादी कुठली तरी कृती केली तर न रागावता नीटपणे तुझी या कृतीतनं काय झालं, काय घडलं हे समजून द्यायला लागेल. या वयामध्ये ते 4 गोष्टी चुकेल, 4 गोष्टी आपल्याला वाटते त्या अयोग्य पद्धतीने करेल. आपली भूमिका ही त्याला त्या वयामध्ये सपोर्ट करण्याची असली पाहिजे की हा तू पुढे जातोयस, मी तुला त्याच्यामध्ये नक्की मदत करतो. नमस्कार, मी अश्विनी. प्रसाद मणेरीकरांच्या चॅनलमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की प्रसाद मणेरीकर आहेत कोण. तर गेली 18 ते 19 वर्षे जे शिक्षण क्षेत्रामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्यापन कसं केलं जावं यावर काम करणारी ही व्यक्ती आहे. विशेषतः ओपन लर्निंग, मल्टिपल इंटेलिजन्स, कोग्नेटिव्ह सायन्स या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची भरीव कामगिरी राहिलेली आहे. खरं तर आजपर्यंत त्यांनी विविध शाळांना कन्सल्टन्सी दिलेली आहे, पालकांना, शिक्षकांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी तर ते नेहमीच कार्यरत असतात. कोणत्याही शिक्षण पद्धतीमध्ये म्हणूया किंवा शिक्षणाच्या एकूणच या प्रवाहामध्ये पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे खरं तर 3 खूप महत्वाचे फॅक्टर्स असतात आणि या 3ही फॅक्टर्ससाठी प्रसाद मणेरीकरांचं काम हे नक्कीच खूप उल्लेखनीय आहे. खरं तर प्रसादजी, एकूणच एखाद्या मुलाच्या वाढीमध्ये किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमधला पालकांसाठी सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा अत्यंत कठीण काळ जर कुठला असतो तर तो म्हणजे टीनेजचा काळ. आणि या टीनेजच्या काळासोबत अनेक प्रश्न पालकांना आणि मुलांना सुद्धा भेडसावत असतात. आणि पालकांच्या दृष्टीने विशेषतः हा काळ खूप डिफिकल्ट असतो किंवा या काळासोबत कोप अप कसं करायचं हा प्रश्न खरं तर प्रत्येक पालकाला पडलेला असतो. तर त्याच अनुषंगाने आपण ही सिरीज घेऊन आलेलो आहोत. तर मला वाटतंय या अनुषंगानं माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला हा असेल की का टीनेजला असं समस्या भेडसावणारा काळ किंवा टीनेज म्हणजे प्रॉब्लेम असं का म्हटलं जातंय. मला असं वाटतंय की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की टीनेज प्रॉब्लेम किंवा काहीतरी झालं की आपण असं म्हणतो की हा टीनेज आहे ना, हा मग हे प्रॉब्लेम असणारच आहे. सो खरं तर प्रॉब्लेम हा शब्द आपण खूप कॅज्युअली किंवा सहजपणे वापरतो. खरं तर तो शब्द योग्य नाहीये. ती एक फेज आहे, एक अवस्था आहे असं त्याला आपण म्हणूया की टीनेज ही जशी लहानपणी ही एक अवस्था आहे, म्हातारपणी ही एक अशी अवस्था आहे, तशी टीनेज ही त्याला एक वयाचा तो टप्पा आहे. तर इंग्रजीमध्ये 13, 14, 15 म्हणून त्याला टीनेज नाव दिले, पण साधारणतः 10-11 वयापासून सुरू होणारी आणि 18, 19, 20 वर्षापर्यंत चालणारी अशी एक ती अवस्था आहे. याच्यामध्ये 2 प्रकारे आपण या अवस्थांकडे बघूया. एक म्हणजे या वयामध्ये एक शारीरिक वाढ होत असते, म्हणजे त्याच्या आधीचा काळ जर आपण बघितला तर ज्याला आपण बालपण असं म्हणतो की साधारणतः 3 वयापासून ते 9-10 वयापर्यंतचा हा काळ आहे. आणि त्याच्यानंतर असं आपण म्हणतो की आता मुलं मोठी व्हायला लागली, ज्याला
मराठीमध्ये युवा अवस्था आणि बाल्यावस्था ह्याच्या मधली ती ज्याला आपण एक अडोलसन्स किंवा असं जे आपण त्याला म्हणतो, आणि प्री अडोलसन्स आणि अडोलसन्स इंग्रजीमध्ये आपण ज्याला म्हणतो, तशी ती अवस्था आहे. होतं काय, मग आता मी म्हटलं तसं की 2 प्रकारचे प्रामुख्याने बदल या अवस्थेमध्ये मुलांमध्ये होत असतात. एक शरीर बदलत असतं आणि दुसरं त्यांच्या मनाच्या पातळीवर किंवा मेंदूच्या पातळीवर बदल होत असतात. हे बदल त्यांचे मोठं होण्यासाठी किंवा मोठेपणासाठी ते होत असतात. म्हणजे आता त्यांचं रूपांतर हळूहळू प्रौढामध्ये होणार असतं, आणि हे प्रौढामध्ये रूपांतर व्हायचं असेल आणि प्रौढपणा हा आपला दीर्घकाळ चालणार आहे. 60, 70, 80 वयापर्यंत चालणारा तो प्रौढपणा आहे. म्हातारी असलं तरी प्रौढच असतो आपण. तर हे प्रौढपणे आपल्याला जे जे करायचं आहे, आपल्याला शारीरिक कष्ट करायचे असतात, आपल्याला बौद्धिक कामं करायची असतात, तर माणूस म्हणून आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्याच्यासाठी शरीर तयार होणं, आपला मेंदू तयार होणं, आपलं मन तयार होणं, या दृष्टीने या काळामध्ये सगळं चाललं. आणि त्यामुळे हे बदल एक वेगाने घडत असतात ह्या काळामध्ये. अर्थात अगदी 18-20 वर्षापर्यंत हे खूप बदल घडत असतात, पण ते टीनेज मध्ये आपल्या प्रामुख्याने का जाणवतात, ह्याचं एक कारण असं आहे की इथे मुलं आता हळूहळू स्वतंत्र व्हायला लागलेली असतात. बरोबर, आई वडिलांपासून स्वतंत्र व्हायला लागलेली असतात. ह्याच्या आधीचा टप्पा जर आपण बघितला तर तिथे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी आई वडिलांची गरज असते, अवलंबून असतात. अगदी जेवणा खाण्यापासून ते भीती वाटली तरी जाऊन बिलगायचं असतं, आनंद झाला तरी बिलगायचं असतं. आता इथून हळूहळू त्यांची अवस्था ही ह्या शारीरिक बदलांची अवस्था आहे की मी आता मोठं व्हायला लागलोय, इकडे व्हायला लागलेली असते. आता ही जेव्हा अवस्था यायला लागली असते तेव्हा त्यांचं वर्तन बदलतं, साहजिकपणे ते आपल्याला दिसतं. मग ते एकटे राहायला लागलेले असतात किंवा आपलं सांगितलेलं त्यांना त्याच्यावर आर्ग्यू करतात, प्रश्न विचारतात. आतापर्यंत हे मुलांनी असं केलं नसतं ना, मत मांडायला लागतात. आतापर्यंत ते सांगितलेलं ऐकेल असं वाटत असतं आपल्याला. आणि आता आणि हे अनेकदा आपल्या नकळत, म्हणजे नकळत व्हायला लागतं याचं कारण आपलं पुरेसं लक्ष नसतं त्यांच्याकडे, किंवा ते कधी मोठं, आपण असं म्हणतो ना कधी मोठे झाले कळलंच नाही. अगदी अगदी. तर हे जे काही आहे ना, तर हा खरं तर तो टीनेजचा भाग आहे. आणि तर प्रश्न का म्हणतो, हे बघा, आपण एखाद्या गोष्टीला प्रश्न म्हणतो ह्याचं कारण आपल्याला त्याचं उत्तर सापडत नसतं. व्हेरी ट्रू. प्रॉब्लेम म्हणून आपण त्याला प्रॉब्लेम म्हणतो का, कारण मला त्याचं उत्तर सापडत नाही, मला ते काय करायचं ते सापडत नाही. अदरवाईज आपण त्याला प्रॉब्लेम नसतं म्हटलं. तर आपण त्याला प्रश्न का म्हणतो, कारण आपल्याला त्याचं उत्तर माहिती नसतं. आपल्याला त्या ती जी काही परिस्थिती आहे त्याला काय केलं तर त्या परिस्थितीमधनं आपल्याला बाहेर पडता येईल ह्याचं आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याला तो प्रश्न म्हणून तो समोर घ्यायला लागतो. तर आपण 2 प्रकारे याचा विचार करता येतो. एक म्हणजे हे वय काय आहे हे समजून घेणं, आणि मग दुसरं की आपलं मूल, म्हणजे एक जनरल लेवलला की या वयामध्ये काय घडतं हे माहिती असणं, आणि दुसरं मूल की आपलं मूल त्या, म्हणजे दुसरा मुद्दा की आपलं मूल त्या वयातनं आता कसं चाललेलं आहे हे समजून घेणं. ह्या जर दोन्ही गोष्टी बघितल्या तर मग आपण त्याला प्रश्नाकडून त्या अवस्थेकडे किंवा त्या फेजकडे असे आपण त्याला, आणि हे जर आपण समजून घेतलं की ही अवस्था आहे, तर होतं असं की पहिली प्रश्न म्हणून निर्माण होणारी आपली जी एन्झायटी असते तीच कमी व्हायला लागते की हा ह्या प्रश्न नाहीये, हा प्रॉब्लेम नाहीये, ही एक अवस्था आहे. आणि ह्या अवस्थेतनं मूल, जसे तुम्ही आम्ही गेलो, आपण सगळे या अवस्थेतनं गेलो. आपल्या वडिलांना कदाचित एवढेच प्रश्न पडले असतील की आईला मे बी आजच्या परिस्थितीमुळे ते कदाचित अजून जास्त झालं, त्याच्या प्रश्नाचं स्वरूप बदललं असेल, पण कधीतरी आपल्याला आईने सांगितलेलं पटलेलं नाहीच आहे, आपल्याला वडिलांनी सांगितलेलं पटलेलं नाहीच आहे, किंवा आपणही काही प्रमाणात बंडखोरी केलेलीच आहे, ऐकणार नाही ऐकणार तुमचं झालेलंच असेल, मे बी त्याचं प्रमाण कमी जास्त असेल. सो ती एक फेज आहे. ही फेज खूप अंगाने महत्वाची आहे. ही फेज ही तुम्ही लक्षात घ्या की मुलाला आपण आता स्वतंत्र होतोय असं वाटणं, याची जाणीव निर्माण होणं, हीच मुळात केवढी मोठी गोष्ट आहे. किंवा मी अभ्यास करू शकतो हे त्याला वाटणं, माझे मी निर्णय घेऊ शकतो असं त्यांना वाटणं. मग
म्हणजे हे मोठेपणाकडे चाललेत ना ते. सो आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे या अवस्थेत, आणि हे समजून घेतलं तर आपण तो सपोर्ट करू शकू. म्हणजे या वयातल्या मुलांना खरं तर माझं स्वतःचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे याची जाणीव होऊ लागते, आणि कदाचित याची जाणीव पालकांना थोडीशी उशिरा होत असावी. म्हणून उशिरा होण्यापेक्षा होतं काय, एकूण आपल्या संस्कृतीमध्ये एक समाज म्हणून आपण जर बघितला ना, हा एक समाज म्हणून झालेली आपली जडणघडण आहे की मुलं कशी असली पाहिजे, तर आपण सांगू त्या ऐकणारी असली पाहिजे. हा, किंवा मुलांना काय कळतं, आम्ही मोठे आहोत, आम्ही अनुभव घेते, आम्हाला कळतं. ही एक आपली नॅचरल विचार करण्याची पद्धत आहे, टेंडन्सी आहे. त्याने होतं काय की त्याने आपल्या मुलांकडे बघण्याचा, म्हणजे मुलं पुढे चाललेली असतात. आपण दुसरी गोष्ट अशी असते की आपला 10 वर्षांचा मागचा अनुभव जोपर्यंत ते लहान असतं तोपर्यंत त्याचा आपला अनुभव ते आपल्यावर अवलंबून आहे, डिपेंड आहे, असं नसतो. त्यामुळे अरे मला न विचारता केलं, आणि अचानक ती डिपेंडन्सी कमी व्हायला लागलेली बघून करत नव्हता बरं का, आता अचानक करायला लागलं. पालकांमध्ये इन्सिक्युरिटी येते का थोडीशी? हा, इन्सिक्युरिटी म्हणण्यापेक्षा काळजी येते खरं तर. कारण आणि आजच्या काळात ती काळजी जास्त येते, कारण बाहेरची परिस्थिती इतक्या वेगाने बदलतीये. खरंय. आणि त्यामुळे, आणि मी समजू शकतो, म्हणजे स्वाभाविक आहे, साहजिक आहे. पण मुलाच्या दृष्टीने मात्र मुद्दा वेगळाच असतो. त्याला पंख फुटायला लागलेले असतात आणि त्याला उडायचा प्रयत्न करत असतं. पण पालकांना असं वाटतं अरे उडला तर अडचणीत सापडेल बरं का, आणि म्हणून मग तिथे क्लॅशेस सुरू होतात. त्याला वाटायचं आपण बाहेर पडायचंय, मोकळं व्हायचंय, त्यांना वाटतं की नाही अडचणी येतील, किंवा त्याला काय कळतं. म्हणजे असं ते ना एक मिक्सचर आहे अनेक गोष्टींचं. म्हणजे एका बाजूला काळजी, एका बाजूला जपणूक, एका बाजूला प्रेम, आणि काही वेळेला ते प्रेम सुद्धा ना थोडं अति व्हायला लागतं, पॉझिटिव्हनेस कडे झुकायला लागतं. आणि मग आपलं मुलांनी मग कधीतरी ते काहीतरी वागलं की जे सामाजिक दृष्ट्या अयोग्य आहे, अरे माझं मूल आहे आणि ते असं कसं वागलं, तो गिल्ट यायला लागतो. लोक काय म्हणतील हा गिल्ट यायला लागतो. ते मूल कदाचित त्या फेज मध्ये सहजपणे पास होत असतं, जातही असतं, पण आपण तो गिल्ट घ्यायला लागतो. अशी ती विचित्र परिस्थिती असते. आणि म्हणून मी म्हटलं की म्हणून त्या अवस्थेचा जर आपण अभ्यास केला, ती अवस्था समजून घेतली, आणि जर हे आपल्याला आधीच माहिती असेल की आता हळूहळू आपलं मूल आता या अवस्थेत येणार आहे, आणि ते या प्रकारे साधारणतः त्याचं वर्तन असेल, अगदी असेच असेल असं नाही, पण साधारणतः ते हे या गोष्टी आता त्याच्या समोर असणार आहेत आणि ते असं असं करणार आहे, तर कदाचित आपली जास्त चांगली पालक म्हणून मानसिक तयारी होईल, आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे त्या मुलाला सपोर्ट करू शकू. त्याची ती जी अवस्था आहे की जी ती खरं तर पार पाडायला सुद्धा थोडीशी मदतच होईल. रादर ती झाली पाहिजे, कारण मूल कन्फ्युज आहे, शरीर बदलतंय, मन बदलतंय, खूप चेंजेस होत आहेत एकाच वेळेला, अनेक ठिकाणी चेंजेस होत आहेत, आणि त्या चेंजेसना हँडल कसं करायचंय मला कळत नाहीये, आणि समोरनं उलटे रिॲक्शन येत आहेत. राईट. मग ते काहीतरी वाटेल ते करतं. सो या प्रकारे आपल्याला ते जायला पाहिजे. प्रसाद जी, खरं तर या वयामध्ये म्हणजे या टीनेज मध्ये मुलांमध्ये अनेक शारीरिक बदल होतात जे दर्शनीय असतात, दिसतात, पण मानसिक भावनिक पातळीवर त्यांच्यामध्ये जे काही बदल होत असतात ते खरं तर पटकन दिसत नाहीत. तर या केसमध्ये नेमकं कसं डील करायला हवंय पालकांनी मुलांसोबत? डील करण्यापेक्षा आपण असं म्हणूया ना की मुळात हे बदल काय होत आहेत ते समजून घ्यायला हवेत. एक म्हणजे तुम्ही म्हणला ते बरोबर आहे की शारीरिक पातळीवरचे बदल दिसतात, माझे शरीर वाढत असतं, माझे मसल्स तयार होत असतात, हे सगळंच आपल्याला कळत असतं, आणि त्याच्यातनं लक्षात येते की आपलं मूल मोठं होत आहे. पण मानसिक पातळीवरच्या बदल जे आहेत किंवा मेंदूच्या पातळीवर, हे आपल्याला जाणीवपूर्वक समजून घेण्याची गोष्ट आहे. त्याचं कारण असं की मुळात माणसाचा मेंदू जर आपण बघितला तर तो जन्मापासून ते जवळपास 20, 22, 24 वर्षापर्यंत तयार होत असतो. बरोबर आहे. त्याला आयुष्यात मुळात आपण आपल्या बहुतांश कृती ह्या मेंदूच्या माध्यमातून करतो. मेंदू त्याच्यासाठी सातत्याने कार्यरत असतो, अगदी झोपेतही तो कार्यरत असतो. आणि हा जो माणसाचा मेंदू आहे तर त्याला पुढच्या 50, 60, 70, 80 वयामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या त्याच्यासाठीची सगळी तयारी ही या काळात मेंदूची होत असते. मुख्यतः होतं असं की माणसाचा जो फ्रंटल लोब आहे, म्हणजे हा सगळा आपला इथला समोरचा भाग मेंदूचा, हा समोरचा भाग हा
ज्याला आपण वैचारिक मेंदू असं म्हणतो, किंवा आपण ज्याला जी सगळी वैचारिक अभ्यासाची कामं करतो, विचार करतो, हा सगळा भाग म्हणजे हा या मेंदूतनं होणारा भाग आहे, फ्रंटल लोब म्हणतो. आणि दुसरा भाग आहे जो आपला इमोशनल ब्रेन आहे, भावनिक मेंदू आहे, जो इकडे मागच्या बाजूला आहे. भावनिक मेंदूकडून वैचारिक मेंदूकडे प्रवास हा मुलाचा त्या काळात सुरू होतो. म्हणजे वैचारिक मेंदू हा विकसित होण्याकडे या काळात तो होत असतो. हा एक प्रकारचा बदल आहे. बरं, ह्यामुळे होतं काय, याही काळामध्ये एका बाजूला वैचारिक मेंदू तयार होत असतो, दुसऱ्या बाजूला भावनिक मेंदू पीकला असतोच. कारण कधी आपण भीती, आनंद, ह्या सगळ्या आपल्या भावना आहेत. आणि ह्या काळामध्ये भावनेकडून वैचारिकतेकडे होणारा प्रवास मेंदूचा, आणि त्यामुळे मेंदूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत असतात मुलांच्या. या सगळे कनेक्शन्स बदलत असतात. पण भावनिक मेंदू तर असतोच. त्यामुळे पहिली रिॲक्शन येते ती इमोशनल ब्रेनची येते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता मुलं मोठी व्हायला लागलेली आहेत, त्यांनी विचार करून उत्तर दिलं पाहिजे. पण अजून विचार करण्यासाठी आवश्यक ती तयारी मेंदूत झालेलीच नसते. त्यामुळे त्यांची पहिली प्रतिक्रिया ही इमोशनची येते जशी, आणि आपण म्हणतो अरे लहान मुलासारखं रडतोस काय. सो इथे आपण ऍज अ पालक म्हणून किंवा शाळेत असतील तर शिक्षक म्हणून की त्याला पहिलं भावनिक दृष्ट्या शांत करणं, तर तो वैचारिक कामांकडे वळेल. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे त्यातली. कारण तो आपल्याला अशा वेळेस की मूल मोठं झालंय, म्हणजे आपल्याला दिसतं काय की ते शरीराने मोठं झालंय, याचा अर्थ त्याने आता त्या प्रकारे विचार करून उत्तर दिलं पाहिजे, त्या प्रकारे. अरे पण त्याच्यासाठीची आवश्यक ती तयारी त्याची होती ना अजून. आता ती तयारी अधिक चांगल्या प्रकारे कशी होईल याच्यासाठी जर आपण सपोर्ट मुलाला देत राहिलो, म्हणजे मग काय करणं, तर ते इमोशनली डिस्टर्ब असणार नाही याची काळजी घेणं. मुलं जितकी, आणि मुलंच कशाला, आपण जर इमोशन मध्ये असू तर आपण योग्य निर्णय घेत नाही, काहीतरी त्या इमोशनच्या नादात आपण निर्णय घेतो. खरं. आणि हे जे 3 एज ज्याला पण प्रॉब्लेम दिसतात ना आपल्याला, किंवा ज्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो, ते प्रॉब्लेम यामुळे निर्माण होतात की ती मुलं भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात, अस्वस्थ असतात, आणि सातत्याने त्यांना त्या भावनांनाच खतपाणी घालणं, किंवा भावना सातत्याने व्यक्त होतील याच प्रकारे. म्हणजे मग ह्या मुलांना खूप शिक्षा केली जाते, तुम्ही बघत असाल तर. ऍक्च्युली मग शिक्षा झाली तर काय, शिक्षा झाली तर साहजिकपणे की तुम्ही त्या शिक्षेपासून पळून तरी जाल किंवा अटॅक तरी कराल. बरोबर आहे. मुलं तेच करतात, मग रागाने फेकून मारतील. बरोबर आहे. किंवा अग्रेसिव्हली रिॲक्शन असतील, ज्या काही असतील, वैचारिक रिॲक्शन नाही येणार तेव्हा. अगदी अगदी अगदी. सो मुलं, या वयाची मुलं जर या प्रकारे आपल्याला विचारपूर्वक वागायला हवी असतील तर त्यांना शांतपणे त्यांना विचाराकडे घेऊन जावं लागेल आपल्याला. त्यामुळे त्यांनी एखादी कुठली तरी कृती केली तर न रागावता नीटपणे तुझी या कृतीतनं काय झालं, काय घडलं हे समजून द्यायला लागेल. त्यामुळे त्यांना होईल काय की मुळात त्यांचा मेंदू शांत होईल. मेंदूचा जो रक्तप्रवाह आहे तो भावनिक मेंदूकडे न जाता वैचारिक मेंदूकडे जायला लागेल. आणि ह्याची सवय एकदा लागली की मग हळूहळू ते त्या पद्धतीने काम करायला लागतील. सो ही डेव्हलपमेंट या काळात महत्वाची आहे, जी आपण समजून घ्यायला हवी आहे. आपलं मूल आत्ता विचाराने काय म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या अवस्थेत नाहीये, ते भावनिक निर्णय घेत आहे. ओके, शांत राहूया ना आपण, आता त्याच्या भावना शांत करूया, मग ते विचाराकडे जाईल. सो आपल्याला या पद्धतीने काम केलं तर ते अधिक चांगलं. वा वा. आता खरं तर हे इन जनरल तुम्ही आता ही माहिती दिली, तर मुलगा आणि मुलगी या दोघांसाठी वेगवेगळे नियम आहेत का, किंवा दोघांच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत का, की एक्झॅक्ट कसं? शारीरिक अवस्था तर आहे, ऑफकोर्स, हो, वेगळ्याच. आणि ज्याला आपण मॅच्युअर्ड होणं म्हणतो ना, त्याही मध्ये थोडा फरक आहे. म्हणजे थोडासा मुलींच्या बाबतीमध्ये काही लवकर व्हायला लागतं आणि मुलांच्या बाबतीमध्ये थोडं उशीर. आणि जी लक्षणं दिसतात तीही काही प्रमाणात, म्हणजे मुलींच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर त्यांना जेवावंसं वाटत नाही, अनेकदा असं वाटतं की कंटाळा येतो जेवायला बसल्यानंतर, पाठदुखी, कंबरदुखी, हे मुलींच्या बाबतीमध्ये खूप दिसतं, कॉमन दिसणारी गोष्ट आहे. उगाचच
चिडचिड होणं, हम्म, म्हणजे मुलांची होते पण काही वेळेला मुलींची जास्त दिसते. बाकी ते सतत आरशासमोर हवंसं वाटणं वगैरे वगैरे ह्या तर गोष्टी आहेतच, पण मी त्याच्याविषयी आता नाही बोलत आहे, म्हणजे त्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. किंवा एक या वयामध्ये खूप दिसतं की ते मुलांमध्ये दिसतं की सर्व म्हणजे सामाजिक दृष्ट्या अयोग्य अशा स्वरूपाचं वर्तन, म्हणजे जे समाजात पटणार नाही. आपण म्हणतो ना, म्हणजे मी उदाहरण देतो ना की आपण म्हणतो ना, अरे ही मुलं अशी काय वागतात वेड्यासारखी. म्हणजे काय असतात तर सर्वसामान्यपणे समाजात ज्या गोष्टी प्रचलित आहेत त्याच्यापेक्षा हे काहीतरी वेगळं करतात, जे आम्हाला पटत नाही, मोठ्या माणसाला किंवा समाजाला पटत नाही. किंवा बंडखोरी सांगताय ना, करणारच नाही. हे दिसेल म्हणजे मी सांगताय ना, नाहीच करणार. काय करताय मी बघतो. मग हे शाळेतही दिसतं. किंवा आवडत्या व्यक्तीच्या खूप प्रेमात असणं, मग ते शाळेतले शिक्षक असतील, घरातले आई वडील असतील किंवा इव्हन कुठली असेल, ते या व्यक्तीला सांगितलंय ना, मग काहीही सांगू मग मी ते करणार, हे पण असतं. सो अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये दिसतात. म्हणजे मुलगा आणि मुलगी असं दोघांच्या बाबतीत होतं, दोघांच्या बाबतीत हे होतं. पण काही मुलींच्या बाबतीत मी सांगितलं तशी थोडी ती लक्षणं थोडी म्हणजे वेगळी थोडीशी थोडी कंबरदुखी, थोडी अन्नावरची वासना उडणं, म्हणजे याच वयामध्ये खरं तर शरीर डेव्हलप होत असल्यामुळे अन्न खूप जास्त इंटेक तो गरजेचा आहे. पण त्याच वेळेला हे पण येतं. आणि म्हणून ते जे मगाशी मी म्हटलं की ते त्यांना स्थिर करणं जे आहे ना, ते या वयातलं खूप गरजेचं आहे. त्यातनं हळूहळू ते, आणि हा साधारणतः 3-4 वर्षांचा कालखंड हा राहतो. या काळामध्ये विशेषतः अजून एक गोष्ट घडते, म्हणजे आपण सगळेच आता त्या वयात गेलेलो आहोत, त्यामुळे मी पण तेच केलंय या वयात त्या वयामध्ये. सो उलट उत्तर खूप दिली जातात मुलांकडनं पालकांना, आणि मग खरा कॉन्फ्लिक्ट तिथे सुरू होतो. बरोबर की मुलं ऐकत नाहीयेत किंवा अपमान करतायत. बऱ्याचदा तो 4-4 मुलं पटकन काहीतरी पालकांना उलट बोलतात. आणि मग ऍट द एंड ना पालकांच्या अपब्रिंगिंग वरती प्रश्नचिन्ह उभं राहते की अरे काय शिकवले तुम्ही तुमच्या मुलांना, की असे एवढ्या लोकांमध्ये तुम्हाला उलट उत्तर करतायत. अयोग्य म्हटलं ना ते. एक्झॅक्टली. सो तर हे सगळं काय आणि कशामुळे होत असावं? आपण हे लक्षात घेऊया की ही बदलाची फेज आहे. मुलांना असं वाटायला लागलंय की आम्ही आता लहान नाही होत, आम्ही मोठे होतोय. त्यामुळे त्या मोठं होण्याला जे ते कोपअप करणं आहे ना, म्हणजे अरे मला कळतंय ना, नको ना सांगू, असं आपल्यालाही वाटतं ना. अरे आता मी काय लहान राहिलोय का, नको ना सांगू, आता मला कळतंय ना. ह्याची जी म्हणजे पहिली पायरी आहे की आता आम्ही, कारण ते आतून जाणवतंय ना की आपण आता मोठे होतोय, आपण आता लहान नाही राहिलेलो. पण आपणही म्हणतो मोठा झालायस तू. हे खूप पालकांचं खरं तर हे खूप सोयीनी असतं. म्हणजे माझ्या वर्कशॉपमध्ये एका मुलीने असं, म्हणजे त्यांना काय वाटते याच्याबद्दल मी बोलत होतो तेव्हा तिने असं लिहिलं होतं की पालकांनी एकदा ठरवून घ्यावं की आम्ही मोठे आहोत. कारण सोयीने तुम्ही लहान आहात का, सोयीने तुम्ही मोठे आहात का. ऍब्सोल्युटली. सो ही जी जाणीव असते. बरं, दुसरं ह्या काळामध्ये मी हा एक्झॅक्टली यायला लागलेला असतो की आपण कोणीतरी आहोत, आपण आता स्वतंत्र व्यक्ती आहोत. एक्झॅक्टली. ह्याच्या आधीच्या काळामध्ये मूल मगाशी म्हटलं अवलंबून असतं. त्याला ते प्रत्येक गोष्टीसाठी, भावनेपासून फूडपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी. आता माझं मी करू शकतो. मग करायचं काय अशा वेळेला, तर मुलांचा हा जो मीपणा आहे ना तो सुखवेल अशा गोष्टी आपण केल्या. राईट. की तुझं तू एकटा शाळेत जाऊ शकतोस, जा, काय काळजी घे आपण नक्की सांगूया. अगदी आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा ते धडपडणार आहे. पण तरी सुद्धा तिथे अरे मी एकटा बसने शाळेत, मी एकटा सायकलने गेलो. हा जो त्यांना मोठेपणा स्वतःचा फील देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, जाणवणाऱ्या गोष्टी आहेत ना, ह्या जरूर करायला हव्या. हे जितकं होईल ना तितकं ते उलट उत्तर देण्याचं प्रमाण कमी होईल. दुसरं असं होतं की उलट उत्तर देणं म्हणजे त्यांना उलट उत्तर द्यायचं नसतं, पण त्यांना स्वतःला प्रूव्ह कसं करणार ते की मला हे करायचंय, मला आता काहीतरी वेगळं वाटतंय, मला काहीतरी म्हणायचंय, हे सांगण्याचं त्यांच्याकडे, कारण त्याचं कुठे ऐकून घेत नाही. हे त्यांचा अनुभवच असतो ना की ऐकून घेत नाही माझं, मी सांगितलेलं ऐकत नाही. तर ऐकत नसेल तर मी थोडं अधिक अग्रेसिव्हली ते मांडण्याचा प्रयत्न करणार, कारण मला असं वाटतं की माझं ऐकून घ्यावं.
सो जितकं हे मुलांना त्यांचं ऐकून घेणं, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करायला मिळणं, त्यांना इंडिपेंडंट होता येणं, त्यांना घरातल्या कामामध्ये सहभागी करून घेणं आणि लिडरशिप देणं, राईट, म्हणजे त्यातनं तो मी सुखावतो, मी कुणीतरी आहे, माझं अस्तित्व आहे स्वतंत्र, आणि ते स्वतंत्र अस्तित्व आकार घ्यायला लागलेलं आहे ना, मग तिथे देऊया ना, त्यांना ती मदत करूया ना. मग ती जितकी आपण मदत करू तितके ते ह्या प्रश्न कमी होतील. अगदी शून्यावर लगेच येणार नाहीये, पण कमी व्हायला मदत होते आपण. आणि अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणला त्यातला एक तो खूप महत्वाचा भाग आहे की आपण जसे आहोत तसे समोरच्याला ऍक्सेप्टेबल आहोत. मुळात आई वडिलांना, पालकांना, सगळ्यात त्याच्या पुढचं नंतर करू. म्हणजे एक ना ते छान वाक्य आहे की तुझी ऍक्शन, तुझी कृती मला पटलेली नाहीये, तू चांगला आहेस, एक्झॅक्टली, तुझ्यामध्ये काही दोष नाहीये, फक्त ही कृती आपल्याला बदलायची आहे, हा कायमस्वरूपी भाग. अदरवाईज ते मूळ चांगलं वाईट ह्याच्याकडे आपण ते जातो. खरंय. आणि मग तिथून ते तुम्ही म्हटलं तसं मग अशी की ते पालकांवर पण प्रश्नाची नाही, अरे कसे वाढवतात आपल्या मुलांना. खरंय. सो नाही, सो हा जितका आपण विचार करू ना तितका हा म्हणजे खरं तर पालकच नकळतपणे आपल्या मुलांमध्ये पालकांबद्दलची निगेटिव्हिटी थोडीशी यायला स्वतःच कारणीभूत आहेत. काय होतं ते नकळतपणे येतो. म्हणजे आपण त्याला दोष किंवा दोषारोप अशा अर्थाने नको जाऊया. होतं कसं की सामाजिक प्रेशर असतं अगदीच, की माझं मूल 4 चौघामध्ये उठून दिसलं पाहिजे किंवा 4 चौघाने नावं नाही ठेवतात किमान किमान किमान. आणि या वयात असं असतं की ते ह्याच्या आधीच किती गोड आहे, किती छान आहे, असंच ते चाललेलं असतं ना. आणि सडनली किती छान गाणं म्हणून दाखवतो वगैरे. खरं तेही त्या मुलांना आवडतं गाणं म्हणून सांगा वगैरे वगैरे, पण तरी सुद्धा ते करतो आपण सांगितलेले कपडे ते मूल घालतं. इथे म्हणजे नाही, म्हणजे ते ऐकतच नाही ना की एवढे चांगल्या समारंभाला जायचंय, लग्नाला जायचंय, हे तू काय घातलंस, त्याला तेच घालायचं असतं याच्या आधी. म्हणजे त्यामुळे आपली सगळी हौस जी ते मूल आधीच्या वयात भागवत असतं, आता ते नाही म्हणायला लागतं आणि मग ते सगळे प्रश्न निर्माण होतात. असं ते खरं तर ते आहे. पालकांना खरं तर आता आपण जे काही बोललोय तर त्यावरून मला एक फार मोठा, मला वाटतंय हा प्रश्न म्हणूया किंवा एक अडचण पालकांची अशी होते की पालकांना वाटायला लागतं की आता मूल ज्या पद्धतीने वागतंय त्या टीनेज मध्ये पर्टिक्युलरली, तर ते मूल कायम असंच वागत राहील असं एक पालकांच्या डोक्यात घट्ट मन करून राहतं किंवा घट्ट होतो हा प्रश्न. तर खरंच हे असं राहतं का? आम्ही नाही राहिलो पण त्या काळात पालकांना हे वाटतं हे तितकंच खरं नाही खरं आहे. याचं कारण परत मी म्हटलं तसं की ही जी अनसिक्युरिटी आहे ना, अस्थिरता आहे सगळी, त्यामुळे ते साहजिकपणे. आणि दुसरं असं होतं की आज प्रत्येक गोष्टीसाठी ना ते वय कमी कमी यायला लागलेलं आहे. म्हणजे आज 10वीची तयारी पहिलीपासून सुरू होते. अगदी अगदी. तर म्हणजे पहिलीच मुलाला अजून म्हणजे काय 6 वर्षाच्या मुलाला अजून लेखन नीट येत नाही, तर आपल्याला अरे याच्या 10वीत कसं होणार, तिथे यायला पाहिजे, म्हणजे असं मग असं होतं. त्यामुळे तो जो अवसर आहे ना, तो जो वाव आहे ना त्या वयातला, त्या पर्टिक्युलर ती मुलाची म्हटलं ती फेज आहे. त्यामुळे त्या फेज मधला जितका आपण त्याला वाव देऊ ना, त्या फेज मधनं स्मूथपणे पुढे जायला तितके हे प्रश्न कमी होतील. कारण हे नाहीये म्हणजे ती फेज बदलली की हळूहळू मूल त्या वैचारिककडे जाणारच आहे. ते स्वतःचे निर्णय घेण्यापासून ते योग्य पद्धतीने, त्या वयामध्ये ते 4 गोष्टी चुकेल, 4 गोष्टी आपल्याला वाटते त्या अयोग्य पद्धतीने करेल. आपली भूमिका ही त्याला त्या वयामध्ये सपोर्ट करण्याची असली पाहिजे की तू पुढे जातोयस, मी तुला त्याच्यामध्ये नक्की मदत करतो, मी तुला त्याच्यामध्ये आपण तुझी चुकतंय का, ओके आपण विचार करूया की ही चुका कशामुळे झाल्या, होऊ शकतात अशा चुका, आणि आपण त्या दुरुस्त करायचा प्रयत्न करूया. ह्या प्रकारे जर आपण भूमिका ठेवली तर पालक म्हणून आपल्याला टेन्शन येणार नाही. रादर आपल्याला हे कळेल आणि मूल मोकळेपणे बोलायला लागेल, कारण माझे पालक मला समजून घेत आहेत, माझे पालक मला योग्य प्रकारे मदत करतायत, ते मला चुकांसाठी रागवत नाहीयेत, चुका समजून घेऊन त्या दुरुस्त करायला मदत करतायत. हा जर कॉन्फिडन्स मुलांमध्ये आला तर ह्यातनं म्हणजे मूल आणि पालक हा जो टीनेजचा प्रवास आहे ना, तो अधिक सुखकर होणार आहे. आणि हा कॉन्फिडन्स देणं ही पालकांची जबाबदारी आहे. तरी मुलांच्या पण खूप काही अपेक्षा नसतात, पण या भागल्या नाहीत ना की मग मुलांच्या अपेक्षा बदलायला लागतात, मग गॅजेटकडे जातात, मग अजून कुठल्या तरी गोष्टीकडे जातात. प्रेम ही पहिली मूलभूत गरज असते ह्या वयातली. ह्या वयात मी तुझ्या पाठीशी आहे, सपोर्ट
ही खूप गरजेची असते. आणि आपल्या पालकांना काय चालतं आणि काय नाही, कुठे आपण म्हणजे ते कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला बोलतात ते उगाचच रागवत नाहीत. अयोग्य केलं तरच ते आपल्याला बोलतात किंवा समजावून सांगतात, किंवा हे जिथे मुलांना कळतं ना तिथे मुलं मग मोकळेपणाने पालकांशी बोलतात, ते मोकळेपणाने व्यक्त होतात, कारण त्यांना खात्री असते. ही खात्री जितकी आपण निर्माण करू मुलांमध्ये, तितका हा टीनेजचा काळ अधिक चांगला जाणार आहे पालकांसाठी आणि मुलांसाठी. क्या बात है, व्हेरी वेल सेड प्रसादजी. खरं तर आतापर्यंतचा आपल्या आजच्या या सिरीज मधला खरं तर हा पहिला एपिसोड आहे. यात अनेक गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. आणखीनही वेगवेगळे एपिसोड घेऊन येणार आहोत आपण टीनेजर्सना घेऊन. तर मला वाटतंय आजचा हा एपिसोड आपण इथेच थांबवूयात आणि पुढच्या एपिसोडसाठी मंडळी आधी चॅनल सबस्क्राईब करा हे, आणि पुढच्या एपिसोडची वाट बघा. नक्कीच हे सगळे एपिसोड्स तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. सो कनेक्टेड विथ प्रसाद मणेरीकर. थँक्यू प्रसाद.